माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आपल्यासोबत आहेत धनंजय कुलकर्णी यांनी गेल्या काही दिवसांखालीच कोर्टामध्ये 10वीच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशी याचिका दाखल केली होती। त्यानंतर माननीय न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेलं देखील होतं आणि त्याच अनुषंगाने पुढे जात आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार नाही आहेत असं न्यायालयाने देखील काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे, 2 दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे। आणि आता धनंजय कुलकर्णी यांनी देखील याचिका त्यांची पाठीमागे घेतलेली आहे। तर त्या अनुषंगाने ते नेमकं आपल्यासोबत संवाद साधतील। सर, काय याचिका तुम्ही पाठीमागे घेतली, नेमकं कारण काय? याचिका पाठीमागे घेतली असं त्याला तांत्रिकदृष्ट्या म्हणता येणार नाही। आम्ही न्यायालयात जो अर्ज केला होता तो 10वीची परीक्षा झालीच पाहिजे या एका मुद्द्यासाठी केला, कारण परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नये। परीक्षा ही विद्यार्थ्याचं योग्य शैक्षणिक मूल्यांकन करणारी पद्धती आहे, ती टाळून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येऊ नये हा आमचा मूळचा सैद्धांतिक वाद होता। शासनाने आमच्या मागणीनंतर न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर आणि न्यायालयाने त्यांना फटकारल्यानंतर 28 मेला एक अध्यादेश काढला। या अध्यादेशामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा गुणवत्तेच्या आधाराने द्यायची आहे किंवा ज्यांना आमचं अंतर्गत मूल्यमापनाचं सूत्र मंजूर नाही, ज्यांना आपले गुणवाढ करून घ्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही कोविड संपल्यानंतर आम्ही 10वीची परीक्षा घेऊ असं त्यांनी त्यांच्या अध्यादेशात सांगितलं किंवा जो शासन निर्णय 28 मे 2021 रोजी जाहीर केलं की त्या आम्ही काय म्हणत होतो की 10वीची परीक्षा झाली पाहिजे, ती उद्या झाली पाहिजे असं आमचा आग्रह नाही आहे, ती कोविड निवडल्यानंतरच झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि शासन ती घ्यायला तयार आहे ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी। त्यामुळे आमची एक मागणी मान्य झाली आहे। दुसरा विषय आला की 11वी प्रवेशाच्या बाबतीत 11वी प्रवेश हे जे आहे ते CETच्या आधाराने केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या आधाराने व्हायचे आहेत, केंद्रीय प्रवेश परीक्षेच्या पद्धतीने व्हायचे आहेत। म्हणजे 11वीत विद्यार्थी जात असताना 10वीची त्याची कुठली ना कुठली परीक्षा ही होणार आहे, मग ती CETच्या माध्यमातून काय होईना। आमचं दुसरं म्हणणं मान्य झालं की 11वीत जाताना 10वीच्या विद्यार्थ्याची काही परीक्षा घ्या, त्यामुळे तोही विषय एका अर्थाने संपलेला आहे। त्यामुळे हे 2 मागण्या आमच्या ज्या याचिकेतले 2 प्रार्थना होत्या, 2 मागण्या होत्या, त्या शासनाने मंजूर केल्या आहेत नंबर 1 म्हणून त्या मागण्या आम्ही मागे घेतल्या। परंतु एक मुद्दा तसाच कायम राहिला वादाचा, तो म्हणजे अंतर्गत मूल्यमापनाचा पद्धती। शासनाने जाहीर असं केलं की 9वीचे 50% गुण आणि 10वीचे 50% गुणच्या आधाराने आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करू, याच्याविषयी आमचा आक्षेप आहे। त्या शासनाला आम्ही न्यायालयात सांगितलं की हे चालणार नाही, हे अयोग्य आहे। कारण का अयोग्य, त्याची 3 कारणं आम्ही सांगितली। एक, ही 10वीची परीक्षा आहे, 10वीच्या परीक्षेसाठी काही ना काही अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या अभ्यासक्रमावर झालेल्या परीक्षेचे गुण तुम्ही 10वीच्या अभ्यासक्रमासाठी कसे लागू करता? असं होत नाही ना, TYच्या परीक्षेसाठी FYचे अभ्यासक्रम नक्की केला, FYसाठी 10वीचा केला, 10वीसाठी 9वीचा केला, असं होत नाही। जो अभ्यासक्रम नेमून दिलेला आहे त्याच्यासाठीच परीक्षा आणि त्याच्यासाठीच प्रश्न विचारले पाहिजेत। या ठिकाणी हे तत्त्व लागू होत नाही। सबब 9वीचे गुण 10वीच्या परीक्षेसाठी देणं हे अशैक्षणिक आहे, हा पहिला आमचा आक्षेप आहे। दुसरा आमचा आक्षेप त्याच्यामध्ये असा आहे की 9वीचं मूल्यांकन किंवा 10वीचं मूल्यांकन अंतर्गत मूल्यमापन झालं आहे का, हाच मुळात प्रश्न आहे। कारण गेल्या वर्षी कोविडमुळे शाळा जवळजवळ 70-80% काळ बंद होत्या, 22% काळ शाळा झाल्या, ऑनलाईन शिक्षण झालं, पण ऑनलाईन परीक्षा झाल्या की नाही याविषयी साशंकता आहे। सर्व शाळांमध्ये हे झालं की नाही याविषयी साशंकता आहे। तेव्हा जे मूल्यांकन सर्वत्र झालं नाही किंवा काही प्रमाणातच झालं, अशा मूल्यांकन जो झालेल्या परीक्षेचे गुण तुम्ही विद्यार्थ्यांना देणार कशा, असा आमचा दुसरा मुद्दा आहे। मग ते 9वीच्या बाबतीत पण आहे आणि 10वीच्या बाबतीत पण आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे 17 नंबरचा अर्ज भरून 10वीच्या परीक्षेला बसतात म्हणजे बहिस्थ विद्यार्थी, एक्सटर्नल स्टुडंट्स, त्यांची तर 9वीची परीक्षा होण्याचा सवालच येत नाही, 10वीची परीक्षा अंतर्गत होण्याचा सवाल येत नाही। कारण ते ज्या शाळेतनं अर्ज भरतात त्या शाळेतनं त्यांची 20 मार्काची तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा देणं अपेक्षित आहे, पण त्या झालेल्या नाहीत।
असे विद्यार्थी जवळजवळ 1.25 लाख आहेत जे 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसतात. 12वीला जवळजवळ तितकेच आहेत. मग या 1.25 लाख विद्यार्थ्यांचं काय करणार तुम्ही 16 लाखपैकी? मग ही संख्या जवळजवळ 10% आहे. त्यामुळे हे अंतर्गत मूल्यमापन हे एक प्रकारचं थोथांड आहे, ही एक शैक्षणिक भ्रष्टाचार आहे. जी परीक्षा झालीच नाही त्याचे गुण त्यांना देणं किंवा शिक्षकांच्या कल्पनेने विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देणं हे आम्हाला मान्य नाही. आणि न्यायालयाला आम्ही काल सांगितलं की या मुद्द्यावरती तुम्ही तरी ही याचिका चालवा, नाही तर आम्हाला स्वतंत्र याचिका करायला परवानगी द्या. शासनाने न्यायालयाने आम्हाला काल स्वतंत्र याचिका करायला परवानगी दिलेली आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही न्यायालयामध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका दाखल करू. मग ती 10वी बाबतही असेल आणि 12वी बाबतही असेल, हा त्यातला महत्त्वाचा विषय. 12वीच्या बाबतीतसुद्धा काल सुप्रीम कोर्टाने शासनाला विचारलं आहे केंद्र सरकारला, अंतर्गत तुमची 12वीचं मूल्यांकन करण्याची पद्धती काय? जर तुम्ही परीक्षा घेणार नाही म्हणतात तर मग काय मूल्यमापन पद्धतीने त्यांना तुम्ही 12वी उत्तीर्ण करणार ते सांगा. शासनाने 2 आठवड्याची मुदत मागून घेतली, त्यामुळे तोही विषय तिथं अनिर्णित आहे. त्यामुळे केंद्र सरकारही चाचपडतं आहे की CBSEच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनाचं मूल्यमापन कसं करायचं आणि राज्य सरकारने इथं 10वीच्या परीक्षेच्या विषयातलं अंतर्गत मूल्यांकन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. त्याच्याविषयी आमचा आक्षेप आहे, त्याविषयी आम्ही न्यायालयात जाणार आहोत. त्या याचिका मागं घेतली म्हणत असताना आमच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही ते प्रश्न बाजूला ठेवले आणि जे मुद्दे मान्य झालेले नाहीत त्याच्यासाठी पुढे लढण्याची तयारी ठेवली, असा तो विषय. तुम्ही जे म्हणालात की आत्ता जो तुम्ही दुसऱ्यांदा याचिका दाखल करणार आहे ते विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ज्या आधारावरती होणार आहे ते चुकीचं आहे. मग तुम्ही आता जे दुसरी याचिका दाखल करणार त्या याचिकेचा मसुदा काय असेल आणि शिक्षण व्यवस्थेला कोणती मूल्यमापन करण्याची पद्धती तुम्ही सांगणार आहात? असं आहे, 9वीचे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेऊ नये हा प्रमुख मुद्दा त्याच्यामध्ये आहे. 10वीचं अंतर्गत मूल्यमापन झालेलंच नाही तर तेही विचारात घेण्याचा सवाल येत नाही. हे मुद्दे आम्हाला न्यायालयासमोर प्रकर्षाने मांडावे लागतील. मग त्याला पर्याय काय? पर्याय आम्ही ऑलरेडी यापूर्वी सुचवलेले आहेत की तुम्ही आत्ता केंद्रीय परीक्षेच्या आधाराने CETच्या आधाराने मुलांना 11वीला प्रवेश देणार आहात. 11वीच्या अभ्यासक्रमाला या विद्यार्थ्यांना तुम्ही जे 11वीत प्रवेश घेतलेले आहेत आणि त्यांची 10वी झालेली नाही पण त्यांनी CET दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही पुढच्या 12वीपर्यंत 10वी परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून द्या. ऑक्टोबर आहे, मार्च आहे, पुढचा ऑक्टोबर आहे. तिन्ही वेळेला ज्या ऑक्टोबरला परीक्षा होतात 10वीच्या त्या काळात ते विद्यार्थी आपले तर विषय सोडवतील 12वी होण्यापूर्वी. हा एक सोपा मार्ग आहे. आणि ATKT म्हणजे ATKT ही सर्व विषयांना द्या आणि विद्यार्थ्यांना पुढे जाऊ द्या. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करू नका. त्यांना आत्ता परीक्षा जर तुम्हाला कोरोनाच्या वातावरणात घेता येत नसतील तर ते घेण्याची आवश्यकता नाही, पण त्यांना पुढे जाऊ दे. त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊन देऊ नका आणि त्यांना ऑक्टोबर या कालावधीमध्ये 10वीची परीक्षा देण्याची संधी द्या, असा एक मार्ग सुचवलेला आहे. शाळा परीक्षा घ्या असा आम्ही मार्ग सुचवलेला आहे. एका शाळेमध्ये 100, 200, 300, 400 विद्यार्थी 10वीला असतात, त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी असत नाहीत. त्यांच्या शाळेमध्ये किती तुकड्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे 100 ते 400 विद्यार्थी जर 10वीला शाळेमध्ये असतील तर तुमच्या शाळेमध्ये 2 सत्रामध्ये सकाळी दुपारी एका विषयाची परीक्षा घेऊन 100 विद्यार्थ्यांची, 50 विद्यार्थ्यांची, 200 विद्यार्थ्यांची एका वेळेला परीक्षा घेणं, सर्व कोरोनाचे नियम पाळून तेही शक्य आहे. त्यामुळे इच्छाशक्ती असेल शासनाची की परीक्षा घेतली पाहिजे, शैक्षणिक सर्व मूल्य पाळून आम्हाला परीक्षा घ्यायची इच्छा असेल तर अनेक अन्य मार्ग आहेत, पण शासनाला तसा विचार करायचा नाही आहे. ही दुर्दैवाची स्थिती आहे. नाही, आता तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की 12वीच्या परीक्षा 3 वर्षात घेण्यात याव्या, 2 वर्षात घ्या, पण हा मुद्दा रास्तच बसत नाहीये ना. कारण ज्या वेळेस कोरोना काळ आहे म्हणजे आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीचा हा किस्सा आहे विद्यापीठाचा. ज्या वेळेस त्यांच्या विद्यापीठातल्या जे विद्यार्थी होते, काहीतरी सेकंड इयरचे लास्ट इयरचे विद्यार्थी होते, त्यांच्या डिग्र्या जाळलेल्या होत्या. का?
ती खूप वर्षांपूर्वी घडलेली आहे, खूप वर्षांपूर्वी पण घडली. तोच मुद्दा जरी घेतला तर त्यात आपण पाहिलं त्या विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस त्यानंतर त्यांना नावं ठेवण्यात आली त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते जळकी BA, जळकी BSc असं जळकी जळकी पदवी. आणि त्यानंतर त्यांना ज्यावेळेस पुढे कुठे ऍडमिशनला वगैरे घेताना त्यावेळेस पण त्याच्यावरती परिणाम झाला. मग जर 2 वर्षाचा जर त्यांना गॅप असेल त्यांच्या म्हणजे ह्याचा डिग्रीमध्ये ATKT लागत असेल तर ते कुठेतरी त्यांच्या शैक्षणिक ह्याच्यावरती हे करणारं आहे, इम्पॅक्ट करणारं आहे. असं अजिबात नाही आहे, एक लक्षात घ्या. आणि तुम्ही दुसरा जो मुद्दा म्हटले की शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात, दिनसत्रात घेण्यात या, पण तो मुद्दाही रास्त बसत नाहीये. कारण विद्यार्थी जवळजवळ शाळेत जायचं म्हटलं तर 20 किलोमीटर 30 किलोमीटर लांबचे किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. जसं आज जर पुण्यात काही विद्यार्थी शिकत असतील येऊन आणि त्या गावाकडे असतील असे पण विद्यार्थी आहेत ना. त्यामुळे जर हे कुठंतरी त्यांना प्रवासाचं आलं, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा तर प्रश्न येणारच त्यामध्ये, त्यानंतर ते येणार इथं घरी जाणार, हे सगळे मुद्दे त्यात येतात. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे कुठेतरी मला रास्त वाटत नाही. एक तो जळकी BAचा विषय काढला किंवा जळक्या पदवीचा विषय काढला. आत्ता कसं आहे, आत्ता या विद्यार्थ्यांना तुम्ही जे मूल्यांकन अंतर्गत मूल्यांकन झालंच नाही त्या परीक्षेचे न झालेल्या परीक्षेचे खोटे मार्क देऊन तुम्ही त्यांना 10वी पास करणार की नाही. आत्ता काय होणार आहे, 100% विद्यार्थी पास या 10वीला आणि सरासरी गुण किती मिळणार आहे त्यांना, 90%. सरासरी गुण 90% प्रत्येक विद्यार्थ्याला आणि 100% विद्यार्थी उत्तीर्ण. असं सरासरी 90% खोट्या गुणांच्या आधाराने 10वी परीक्षा पास होऊन जेव्हा विद्यार्थी बाजारामध्ये जाईल त्याची पुढची शैक्षणिक गुणवत्ता शोधण्याचा किंवा पुढच्या अभ्यासक्रमाला प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल ते या विद्यार्थ्याला कोविड 10वी मिळणार आहेत म्हणणार आहेत की नाही. जे जसं जळकी BA आहे तसं हे कोविड 10वी आहे. याच्यात काही विद्यार्थ्याचा परीक्षा दिली आहे की त्यांनी, त्याचा काही कस लागला आहे का, त्याने काही अभ्यास करून उत्तरं लिहून त्याला काही प्रमाणपत्र मिळालं आहे का, नाही मिळालेलं त्याला. त्यामुळे जळकी BAचं जे तुम्ही कोल्हापूरचं उदाहरण दिलं ते उदाहरण वेगळ्या अर्थाने इथं लागू पडणार आहे जर परीक्षा घेतली नाही तर, की तुम्ही असे खोटे मार्क देऊन विद्यार्थ्यांना 10वी पास केलं, हा एक भाग आहे. दुसरं, आता तुम्ही शाळेमध्ये 2 सत्रामध्ये परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. आत्ता तुम्ही कालपासनं अनलॉक किंवा पद्धती सुरू केली. काही शहरामध्ये बाजार सुरू केले, दुकानं सुरू केली, वाहतूक सुरू केली, असं टप्प्याटप्प्याने तुम्ही सुरू करणार. मग या जून अखेरपर्यंत 50% 60% व्यवहार हे नियमित सुरू होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. मग या अनलॉक किंवा सगळ्या या प्रक्रियेमध्ये लोक रस्त्यावरती येणार आहेत, लोक बाजारात जाणार आहेत, लोक बाजार हट करणार आहेत. शाळेमध्ये परीक्षेसाठी येणारे 100, 200, 150, 200 विद्यार्थी आणि बाजारामध्ये येणारे हजारो लोक. तुम्ही जर आमच्या कोथरूडच्या बाजारात आलात नाही तर जर सोमवारी सकाळी तर कमीत कमी 2000, 3000, 5000 नागरिक तिथं असतातच. हे कोथरूडचं उदाहरण आहे. तुम्ही गावातलं कुठलंही उदाहरण घ्या, चौकातलं, अशी स्थिती आहे. त्याने करोना पसरत नाही का, पसरतो की नाही. त्यामुळे आम्हाला परीक्षा घ्यायची आहे का नाही याचा मूलभूत निर्णय करायचा आहे. आणि घ्यायची असेल, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, इच्छाच नसेल तर मार्ग सापडत नाही. तो आम्हाला सवंग लोकप्रियता मिळवायची असेल, परीक्षा न घेता तुला पास केलं बेटा जा घरी. तुम्ही मुलावर संस्कार काय करणार की परीक्षा न घेतासुद्धा मला उत्तीर्ण होता येतं, परीक्षेचं प्रमाणपत्र मिळवता येतं आणि जगामध्ये मानाने माझी गुणवत्ता 90%ची नसतानाही 90%चं प्रमाणपत्र घेऊन मी माझे सत्कार स्वीकारेन. याला परीक्षेमध्ये 90% मार्क मिळाले आणि महानगरपालिकेची आमची योजना आहे 80%च्या वर गुण असेल तर ते 10,000, 15,000, 5,000, 25,000 शिष्यवृत्ती देतात. अशी खोटी शिष्यवृत्ती द्यायची का पोरांना, असा प्रश्न आहे. त्यामुळे 10वीची परीक्षा शासन घेणार आहेच आहे. केव्हा घेणार आहे, कोविड संपल्यानंतर. त्यामुळे अगदी जर तुम्हाला ऑक्टोबर मार्च करायचं नसेल ना तर जेव्हा कोविड संपल्यानंतर शासन परीक्षा घेणार आहे. आत्ता 11वीत प्रवेश घ्या आणि शासन जेव्हा परीक्षा घेणार आहे कोविड निवडल्यानंतर त्यावेळेला परीक्षा घ्या. कुठे ऑक्टोबर केलंच पाहिजे असं काय आमचं आग्रह नाही आहे. पण
आपला अभ्यास न करता, परीक्षा न देता, नाही तर मग देऊन टाकू ना BAची डिग्री आत्ताच, काय अडचण आहे? कशाकरता परीक्षा, कशाकरता महाविद्यालय, कशाकरता शाळा, कशाकरता पाहिजेत? देऊ नको. ही व्यवस्था का उभी केली आहे? आणि आज एकदा तुम्ही यांना परवानगी दिली परीक्षा न घेता पदवी देण्याची, परीक्षा न घेता प्रमाणपत्र देण्याची, मी तुम्हाला सांगतो आगामी काळामध्ये काहीतरी निमित्त, काहीतरी कारण काढून परीक्षा न घेणं आणि पदव्या वाटणं, प्रमाणपत्र वाटणं हा उपक्रम सुरू होईल. एका गुन्ह्याची आम्ही कबुली देतो. आज जेव्हा 1ली ते 8वी परीक्षा रद्द केली त्यावेळेला आम्ही एक वेगळा सामाजिक शैक्षणिक प्रयोग म्हणून त्याच्याकडे पाहिल्याने गप्प बसलो. त्याचे हे पुढचे परिणाम आहेत. आत्ता 10वीचे विद्यार्थी आहेत बघा, त्यांना 1ली ते 8वी परीक्षा नाही, 9वीची वार्षिक परीक्षा यांची झालेली नाही, आत्ता 10वीची परीक्षा यांची होणार नाही, पुढच्या वर्षी 11वीची परीक्षा होईल की नाही माहिती नाही. त्यामुळे 1ली ते 10वी विना परीक्षा हे आलेले आहेत. आलेत की नाही? कुठे परीक्षा झाली त्यांची? परीक्षाच नाही. मग असं परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना पुढं कुठपर्यंत जाऊ द्यायचं हे तर सांगा. आम्ही 1ली झालो, आम्हाला पहिल्या दिवशी पासिंग देऊन टाकू ना. कशाला पाहिजे परीक्षा, कशाला पाहिजे शिक्षक? मला सर्व ज्ञान आहे, मी पास आहे. आता माझी मानसिक अवस्था नाही, मी परीक्षा देणार नाही, नको देऊ बाबा परीक्षा, घेऊन टाक प्रमाणपत्र. हा जो काही न करता सगळं काही मिळालं पाहिजे, हा जो एक वृत्ती आहे ना, त्या वृत्तीच्या विरुद्धचा हा संघर्ष आहे. करोना आहे, गंभीर आहे, कोणाच्या जीविताला धोका पोचता कामा नये. प्रत्येकाला सुरक्षित वातावरणामध्ये आपलं काम करता आलं पाहिजे, याविषयी कुठलीही शंका नाही. तुम्हाला तुमच्या जी मागणी आहे ती रास्त आहे, आपण सगळं करू, पण तुम्हाला असं वाटत नाही का कुठंतरी तुम्हाला 12वीच्या मुलांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय? आता मी गेल्या याच्यात पाहिलं की तुम्हाला विद्यार्थ्यांनी शिव्या देखील दिल्या किंवा असं काही दूषणं दिली आणि धमक्या देखील दिल्या मारण्याच्या वगैरे, तुम्ही पोलीस स्टेशनला गेले. मग हे बघ असं आहे, मी गेले 40 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. विद्यार्थी चळवळीत काम केलं, अनेक आंदोलनाचं नेतृत्व केलं, अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. आत्ता हा विद्यार्थ्यांचा राग जो आहे तो तात्कालिक आहे. त्यांना परीक्षा न होता पुढं जाणं आणि प्रमाणपत्र मिळवणं याच्यातनं तात्कालिक समाधान मिळणार आहे, याविषयी माझ्या मनात कुठलीही संदेह नाही. परंतु पुढं जाऊन जेव्हा ते जातील आणि परीक्षा न झालेलं प्रमाणपत्र दाखवतील तेव्हा त्यांचं जे भविष्यातलं नुकसान होणार आहे त्यावेळेला ते माझी आठवण काढतील की सर त्यावेळेला म्हणत होते ते बरोबर आहे. जसं मगाशी तुम्ही म्हणलात की त्या जळक्या BAचा परिणाम असा झाला की त्यांना नोकरी नाही मिळाली, व्यवसायासाठी पुढे जाता नाही आलं, अन्य अनेक अडचणी त्याच्यात मिळवल्या. अशा अनेक अडचणी या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उभ्या राहतील. आता तुम्ही एखाद्याचा जीव गेला तर काय करणार? करोनामुळे परीक्षेला गेला, करोना झाला आणि त्याचा जीव गेला. हे आत्ता साधं एक लॉजिक लावलं जातं. गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही घरामध्ये आहात, परीक्षा झालेली नाही, तरीही करोनाने आपले आप्तेष्ट मित्र परिवारातली माणसं गेली की नाही? गेली की नाही? म्हणून करोना होण्यासाठीच आम्ही परीक्षेला जाणार असं गृहीत धरण्याचं काही कारण नाही. त्यावेळेला गेल्या 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी तर औषधही नव्हतं, आता थोडंफार औषध तरी आलं. वॅक्सिनेशन काही प्रमाणात 12वीच्या विद्यार्थ्यांचं करता येईल. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या संबंधातली लस अजून त्यांचं वय लहान असल्यामुळे अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे जे बाजार हाट करण्यासाठी, सार्वजनिक वाहतुकीसाठी जे नियम लागू आहेत ते नियम परीक्षेसाठी का लागू करायचे नाहीत असा आमचा प्रश्न आहे. जर बाजारात तुम्ही जाण्यासाठी 500-100 माणसांना परवानगी देता, तुम्ही डेक्कनवरती सकाळी बरं किती गर्दी असते 10 वाजता. करोड रोडला आमच्या प्रत्येक सिग्नलला 200 माणसं थांबलेली असतात, पण त्यांनी मास्क लावलेला असतो, हेल्मेट घातलेलं असतं, हातमोजे घातलेले असतात. आता करोनाचं प्रमाण कमी झालं की नाही पुण्यातलं? नाही झालं का? त्यामुळे एखादी गोष्ट न करणं हे सर्व सोपं आहे. इट इज अ सिम्पल आन्सर टू एनी क्वेश्चन. सर मी आता काही करणार नाही. मी एक तुमच्या लाईव्ह सेशनमध्ये कमेंट वाचलेली, शेवटाकडे येते की त्यांचं विद्यार्थ्यांचं काही म्हणणं होतं की तुम्ही RSSचे कार्यकर्ते नाही असं त्यांनी लिहिलेलं होतं त्यामध्ये, आणि त्यामुळे ते द्वेषीच आहेत
विद्यार्थ्यांना त्यांना त्याचा RSSशी काय संबंध? तुम्ही तुम्ही म्हणजे फक्त मीडियामध्ये येण्यासाठीच असं सगळं हे करता असं त्याच्यात कमेंटमध्ये होतं ते सगळं असं लक्षात घ्या. हो, मी सांगतच आहे असं काय. संघ काय मला रोज असं वाग तसं वाग, असं वागू नको तसं वागू, असं आदेश देण्याचं काही कारण नाही. मी 40 वर्ष शैक्षणिक प्रश्न चळवळीमध्ये काम केलं आहे ना. आज तुम्हाला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळते. कोणामुळे मिळते? माझ्यामुळे मिळते. बारकोड सिस्टीम आली 10वीच्या परीक्षेची, 12वीच्या परीक्षेला. कोणामुळे आली? आम्ही प्रयत्न केले. असे अनेक प्रश्न आहेत. ही जी सेंट्रल असेसमेंट, सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस कॅप ही चालते, सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम कोणामुळे आला? कुणी आंदोलन केलं? आम्ही आंदोलन केलं. शासकीय अधिकारी गैरमार्गाने 11वीचे प्रवेश देत होते. 10% 20% राखीव जागामध्ये त्याच्याविरुद्ध आंदोलन केलं. त्याच्यातनं हे केंद्रीय प्रवेश पद्धती आली 11वीची. 1993-94 साली केलेलं आंदोलन आहे. कुणी केलं? प्राध्यापकांनी संप केला. संपामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नव्हत्या. प्राध्यापकांच्या, मी प्राध्यापक असताना प्राध्यापकांच्या संपाला विरोध करून संप मागं घ्यायला लावला आणि परीक्षावरती बहिष्कार उठायला लावला. या शिवसेनेच्या गुंडांनी मला मारलं. कोणासाठी केलं? माझ्या पोरासाठी केलं. चळवळीचं आम्ही काम काय केलं गेले 40 वर्ष हे ज्यांना माहिती नाही ना, त्यांनी असले प्रश्न विचारावेत. प्रसिद्धीसाठी मला भरपूर प्रसिद्धी मिळाली. मी 4 वेळा सिनेटवर निवडून आलो. निवडून काही लोकांच्या पाठिंब्याशिवाय निवडून येता येत नाही ना. विद्यापीठात येता येतं का? नाही येत आहे. त्यामुळे हे जे असले बोलघेवडे लोक आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जसे विरोध करणारे तसे पाठिंबा देणारे शेकडो लोक आहेत ना. असं थोडंच आहे. प्राध्यापक संघटना आहे, शिक्षक संघटना आहेत, प्राचार्यांची संघटना आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना आहेत, मुख्याध्यापकांची संघटना आहे, अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत. पाठिंबा देणारे लोक शेकडो लोक आहेत. चळवळीत काम केलं आम्ही. काही घरी बसून पत्रकबाजी नाही केली आम्ही. वॉल पेंटिंग, पूर्वीच्या काळातलं चुन्या फक्कीचं वॉल पेंटिंग करत आजपासून इथपर्यंत आलो आम्ही विद्यार्थी दशेपासून. आणीबाणीत कुणी हे होते का? आणीबाणी जन्माला आलेले. आणीबाणीच्या विरुद्ध कुणी संघर्ष केला? यांनी केला? कुणी केला? आसामच्या आंदोलनामध्ये कोण होते? हे होते? कोण होतं? त्यामुळे माहिती न घेता स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी बोलणं हे सोपं आहे. याच्यात काय माझा मुलगा 10वीला बसला आहे का? माझा नातू बसला आहे का? माझ्या भावाच्या मुलाची परीक्षा करायची आहे? कोणाचा प्रश्न? मला प्रसिद्धी भरपूर मिळाली 40 वर्षात. मला प्रसिद्धीची गरज नाही. आणि असल्या मार्गाने प्रसिद्धी कशाला मिळवायची? गेल्या वर्षी मी विद्यापीठाच्या परीक्षेच्या विरोधात न्यायालयात गेलो. विद्यापीठाच्या परीक्षा होणार नाही, राज्य सरकारने निर्णय केला की नाही? त्याच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयाने निर्णय दिला. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही. दिला की नाही? तो निर्णय अंमलात पण आणला. त्यामुळे विद्यार्थी आज विद्यापीठाच्या परीक्षा देत आहेत. नाही तर परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असती. हे योग्य होतं का? मग ते जसं योग्य नाही तसं हेही योग्य नाही. एकूणच आता आपण शेवटाकडे जाऊयात. शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही, प्रश्न आहे खरं तर, तुम्ही काय म्हणाल आता जे 12वीचं आणि 10वीच्या परीक्षांचं न्यायालयाने जो दिलेला आहे आदेश आणि राज्य सरकारचं म्हणणं कदाचित मान्य केलेलं आहे मला असं वाटतं, काय म्हणाल? नाही, आता काय 10वीची परीक्षा JR म्हणे त्यांनी सांगितले की आम्ही घेऊ, तर ती त्यांना ज्या वेळेला करोना परिस्थिती सुधरेल त्यावेळेला ज्यांना द्यायची त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. कारण त्यांचा निर्णय आहे ना, आदेश आहे ना. आणि फक्त मुद्दा वादाचा राहिला तो अंतर्गत मूल्यमापनात, त्याच्याविषयी न्यायालयात लढावं हे करू आम्ही. ते 11वीसाठी करू, 12वीसाठी पण करू, असं आहे त्याला काय. त्यामुळे हा विषय खूप व्यापक आहे. जेवढं लढता येईल तेवढं लढायचं. आणि समजा अगदी
क्षणभर गृहीत धरला, कोणी मारून टाकलं, काय करणार? ते काश्मीरमध्ये अतिरेकी लोक सामान्य नागरिकांना मारतात. शैक्षणिक प्रश्नासाठी मी हुतात्मा झालो. माझा गुन्हा काय? परीक्षा व्हावी हे म्हणणं हे चूक आहे का? कोरोनाच्या वातावरणामध्ये घेऊ नका असं आमचंही म्हणणं आहे. आता तुम्ही सांगा, समजा आत्ताच्या आत्ता त्यांना 10वीचं प्रमाणपत्र दिलं, उद्या कुठं 11वीचं कॉलेज सुरू व्हायचं? 3 वर्षाची मनस्थिती पण पाहिजे ना. सांगा ना तुम्ही. आत्ता मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे नका परीक्षा घेऊ आणि यांना 11वीमध्ये प्रवेश देऊन टाका आणि यांचं शाळेत 15 जूनपासून यांचं कॉलेज सुरू करा. 15 जूनपासून तुम्ही कॉलेज सुरू करणार आहात? नाही करणार. 15 ऑगस्ट काय 15 सप्टेंबरपर्यंत शाळा कॉलेज सुरू होत नाहीत की ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल. त्याचा किती उपयोग आहे काय आहे हा सर्वश्रुत विषय आहे. पण त्यामुळे आम्ही वर्षभरात किती दिवस शिकवतो? 180 दिवस शिकवतो फक्त. किती? 180 दिवस. आमच्याकडे किती बफर पिरियड आहे? 100 दिवसाचं बफर पिरियड, 3 महिन्याचं बफर पिरियड आहेच ना आमच्याकडे. आम्ही सुट्ट्या रद्द करून, आम्ही रविवार कमी करून आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. नाही तर 15 जूनला शाळा कॉलेज सुरू झालं पाहिजे आणि 15 मार्चला संपलं पाहिजे. हे जे शैक्षणिक वेळापत्रक आहे वर्षानुवर्षाचं ते अपवादात्मक दृष्टी बदलावं लागेल. पण कशाचाच जर आम्हाला विचार करायचा नसेल, अपवादात्मक परिस्थिती म्हणजे अपवादात्मक निर्णय घ्यावे लागतात. आम्ही घेणार का? नाही घेणार. असा विषय आहे, बाकी काय. एकूणच पाहिलं तर आपल्यासोबत होते धनंजय कुलकर्णी सर आणि त्यांनी आपल्याला जी एकूण 10वी आणि 12वीच्या परीक्षांची होणारी घालमेल आहे ती आपल्याला व्यवस्थित समजावलेली आहे. आता पाहूयात राज्य सरकार 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा घेत आहे का रद्द करतं आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या मूल्यांकनावरती नेमकं मार्क दिले जातील आणि त्यांना पुढच्या इयत्तेमध्ये ढकललं जाईल. आपण हे सर्व पाहताय आमच्यासोबत. मी चैतन्य ओहोळ पुण्यामधून आपल्यासोबत. धन्यवाद.